हॅलो स्टुडंट, सॉरी पुन्हा एकदा मीटिंग रिझ्यूम झाल्यामुळे आपण हा प्रॉब्लेम नंबर 6 पार्ट 3 मध्ये बनवतोय. ठीक आहे, सोडवतो आहोत. तर मी पुन्हा एकदा थोडंसं रिवाइंड करतो. आपण प्रॉब्लेम सोडवत आणलेला. इथे काय केलं आपण बघा, सुरुवातीला बॅलन्सेस घेतलेत. बॅलन्सेस मध्ये तुम्हाला प्रोव्हिजन होती रिअलायझेशन एक्सपेन्सेसची 8100, ती लेस केली अवेलेबल कॅश मधून. तिथे कॅश शिल्लक राहिली 8100. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये संडे क्रेडिटर्स 45,000 दिलेले आहेत, पण तिथे तुम्हाला क्रेडिटर्सला 43,500च फुल सेटलमेंट करायला लावली. म्हणजे त्याला 1,500 डिस्काउंट मिळाला त्यावर, म्हणून तुम्ही डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,500 पेड केले आणि त्याला 43,500 शिल्लक ठेवले. म्हणजे कॅश तुमच्याकडे 8,100 शिल्लक होती, ती तुम्ही पेड केली संडे क्रेडिटर्सला 8,100. कॅश बॅलन्स नील झाला आणि क्रेडिटर्सचे बॅलन्स राहिला 35,400. मग तुम्ही फर्स्ट रिअलायझेशन घेतला 13 एप्रिलला 37,800 जो प्रॉब्लेम मध्ये दिलाय, आणि त्याच्यातनं संडे क्रेडिटर्सला पेड केले 35,400, त्याला पेड करून टाकला, तो नील झाला आणि कॅश शिल्लक राहिले 2,400. त्यानंतर पुढचं जे लायबिलिटीज होती ते पार्टनर्स लोन होतं भानूला, ते 15,000 पेड करायचं होतं, पण कॅश 2,400 शिल्लक होती, तुम्ही ती पेड केली 2,400. आणि त्याचं भानूचं लोन शिल्लक राहिलं 12,600, कॅश नील झाली. पुढचं रिअलायझेशन घेतला तुम्ही, सेकंड रिअलायझेशन, तो 90,000चा होता, आणि जे काही 12,600 भानूचे पेड करायचे बाकी राहिले होते ते तुम्ही काय करून टाकले, पेड करून टाकले. बरोबर, ते काय केले, पेड करून टाकले. 12,600 रुपये पेड केल्यानंतर भानूचं लोन नील झालं तिथे, पार्टनर्स लोन, आणि कॅश शिल्लक राहिली 77,400. आणि मग तुम्हाला तिथे काय करायचं, पार्टनरला पेड करायचं, पण पेमेंट ऑर्डरने पेड करायचं. त्यानुसार तुम्ही पहिल्यांदा रवीला 6,000 रुपीज पेड केले, आणि रवीला 6,000 रुपीज पेड केले. रवीला 6,000 रुपीज पेड केल्यानंतर बघा, इथं रवीला 6,000 त्याचं प्रोपोर्शनेट ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल पेड केलं. 77,400 मधून 71,400 कॅश शिल्लक राहिली, आणि त्याला 6,000 पेड केल्यामुळे 1,14,000 मधून 6,000 गेले, 1,08,000. या दोघांना काही भेटलं नाही, ते तसंच राहिलं. मग पुढे आपला प्रोपोर्शनेट सरप्लस पेड करायचं होतं. प्रोपोर्शनेट सरप्लस होतं आपलं 36,000 आणि 18,000, असं 54,000 रुपीज पेड करायचे होते. ते आपण त्या दोघांना पेड केले, रवीला आणि भानूला. 36,000 रवीला आणि भानूला 18,000. मग 36 पेड केल्यानंतर तिथं 72,000 राहिले, याचे 72 ऍज इट इज राहिले, आणि याचे 36 ऍज इट इज राहिले. तिथे 54 मधून 18,000 गेले, 36,000 त्या ठिकाणी शिल्लक राहिले. आता हे 17,400 आपल्याला पेड करायचे होते. इथे आपण येऊन थांबलो होतो. पेड टू रवी, किरण अँड भानूस इन 2:1, आणि तुम्ही हे जे 17,400 तिघांना पेड करणार, कारण आता आपल्याला तिघांना पेड करायचं बघा. प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल 72,000, 72,000 आणि 36,000. आणि मग तुम्ही सांगाल मला ते कसं येतं बरं, रेशोने पेड केल्यानंतर 17,400. मला मेसेज टाकाल तुम्ही, टाकलाय मेसेज तुम्ही बहुतेक. तिघांना पेड केल्यानंतर किती राहिलं, किती वाटून किती आले, 17,400 तिघांना किती आले, बॅलन्स नंतर सांगाल मला. त्या तिघांना किती वाटप झालं, 2,1 ने 17,400 भागिले 5. बर, पाठवलंय तुम्ही. 6,960, याला तेवढंच राहणार 6,000, कारण त्याचा रेशो पण 2च आहे. 6,960, आणि त्याच्या हाफ याला शिल्लक राहणार. याला किती शिल्लक राहिलं, 3,490. ओके, 3,490 एवढं पेड झालं. आणि मग ते पेड झाल्यानंतर इथं बॅलन्सेस बघू आपण. बॅलन्सेस बघू, बॅलन्सेस कसा शिल्लक राहतो बघा. इथे याचे 17,400 म्हणून 17,400 गेले, कॅश बॅलन्स नील झाला. कॅश बॅलन्स नील झाल्यानंतर इथे 72,000 मधून 6,960 पेड झाले, त्याचा बॅलन्स शिल्लक राहिला. तिथे तुम्ही कॅल्क्युलेट केला 65,040.
65,000 सेम राहणार आता. 40 आणि 60 राहतोय का 40 राहतोय? काही 40 पाठवताय काही 60 पाठवताय? मला एक्झॅक्ट सांगा. 40च राहणार, 40 राहणार. जयश्री तासकर तुम्ही 65,060 पाठवली. 65,040च राहतात ना? बरोबर 65,000. आणि याला किती शिल्लक राहतात? 32,520. बरोबर आहे का? 32,520. व्हेरी गुड. 32,520. ओके. आता हे कॅश शिल्लक राहिलं, आपल्याला पुढचं रिअलायझेशन घ्यायचा. पुढचं रिअलायझेशन कधी तो बघू आपण, आणि किती रुपयांचा आहे. ओके, इथे दिलाय 13 जूनला आहे 1,20,000. पण तिथे ऍडजस्टमेंट आहे ती लक्षात ठेवा. 1,20,000 आहे 30 जूनला. जूनला थर्ड रिअलायझेशन. किंवा इन्स्टॉलमेंट म्हणाल. तो किती दिलाय त्यांनी देताना? तो रिअलायझेशन दिला 1,20,000. व्हेरी गुड. 1,20,000. ओके. पण आता इथे ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला ते ऍडजस्टमेंट अगोदर पाहून घ्यायची, नंतर ते पेमेंट आपण करणार आहोत. काय ऍडजस्टमेंट आहे आपण बघूयात. तिथे ऍडजस्टमेंट दिली तुम्हाला